नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं माझ्या नवीन ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तर तुम्हाला काल ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला असेल त्यांच्या लक्षात आलंच असेल की आम्ही इंदोरमध्ये आहोत आणि इंदोरमधून आम्ही आता रात्री 2 वाजता निघालेलो आहोत महेश्वरला जाण्यासाठी। महेश्वर हे इंदोरपासून 100 किलोमीटर आहे, 90 ते 100 किलोमीटर अंतर पडतो आणि तिथे ना अहिल्यादेवींचा तिथे किल्ला आहे महेश्वरमध्ये। महेश्वर हे ना नर्मदा नदीच्या काठीवरच बसलेले एक शहर आहे आणि त्या नदीच्या काठावरच अहिल्यादेवींचा किल्ला आहे आणि त्या किल्ल्यामध्येच अहिल्यादेवींचा वाडा आहे। तिथं त्यांनी मस्त छोटी छोटी मंदिरं बांधलेली आहेत आणि तिथं त्यांची जे हातकाम करतात, महेश्वरी सिल्क साडी जी प्रसिद्ध आहे ना ती इथंच तयार होते। तर ते सर्व मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका। आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे कारण खरंच खूप काही बघण्यासारखं आहे तिथे। तर आम्ही महेश्वरला पोहोचलेलो आहोत बघा। तर तिथे ना आधी पहिले आणि गाडी पार्क केली आणि आधी आम्ही आंघोळीसाठी आलेलो आहोत। हा नर्मदा नदीचा काठ आहे बघा, किती सुंदर पाणी आहे, एकदम क्लीन आहे पाणी, कुठंही घाण नाही आणि त्या काठावरच हा जो किल्ला दिसतोय तो अहिल्यादेवींनी बांधलेला हा किल्ला आहे। महेश्वर किल्ला पण बोलतात आणि अहिल्यादेवींचा किल्ला पण बोलतात या किल्ल्याला। तर तिथून पुढे आलं ना, हे बघा इथे ना काही ही संयोगिता बाई म्हणजे ही जी होळकर घराण्यातले जे त्यांचे आहेत पिढीतले जे लोक आहेत, वंशज आहेत, हे त्यांचे काही तिथे असे मंदिरं छोटे छोटे बनवून ठेवलेले आहेत आणि हा मेन आहे ना, तो हा मेन किल्ला आहे जिथं हा ना नर्मदा नदीच्या काठी हा वसलेला किल्ला आहे बघा। आता मी ह्या किल्ल्याच्या आतमध्ये गेले तर हे समोरची जी दालन आहेत ना, हे तिथून जाते मी आणि जो समोरून फ्रंटचा जो किल्ला आहे ना तो तुम्हाला समोर दिसेलच। इथून टर्न घेऊन ना मी डाव्या हाताला वळणार आहे आणि तिथेच आहे मेन दरवाजा। नीच लोकांची हरकत अशी असते, जे सुपाऱ्या खाऊन इथं थुकतात, त्यांना एवढीही लाज वाटत नाही की अहिल्यादेवींनी बनवायला त्यांना काय लागलं असेल आणि ह्यांना घाण करायला काय किती वेळ लागतोय हे बघा। तर कृपया असं काही करू नका। तर हा बघा, हा आहे नर्मदा घाट आणि त्याच्या समोरच्या साईडला हा आहे अहिल्यादेवींचा किल्ला, ज्याने एकदम सुंदर अशा नक्षीकामामध्ये बनवलेला किल्ला आहे, खूप आकर्षक आहे। तुम्ही नक्की भेट द्या एकदा ह्या किल्ल्याला, खूप सुंदर आहे। जर कोणी ओंकारेश्वर आणि उज्जैनला जाणार असेल ना तर तिथून हा अवघ्या 100 किलोमीटरावर आहे, अंतरावर आहे। अजून जशाच तशा मूर्ती आहेत, कुठेही अजून पडझड झालेली नाही आहे किल्ल्यांची। खरंच खूप छान ठेवलं आहे हा किल्ला, खूप सुंदर नक्षीकाम आहे, बारीक कोरीव काम आहे। आणि पुढे बघितलात ना तर मंदिरं पण आहेत आणि नदीकाठावर पण बघितलं तर तुम्ही भरपूर सारी मंदिरं आहेत। त्यामुळेच या अहिल्यादेवींच्या या महेश्वरी किल्ल्याला ना एक सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखलं जायचं। किती कोरीव सुंदर नक्षीकाम आहे। आता इथून पुढे गेलात ना तर आपल्याला दिसेल राजराजेश्वर मंदिर, जे अहिल्यादेवींनी बांधलेलं होतं हे मंदिर। किती सुंदर मंदिर आहे बघा, किती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे ते। आणि हे जे महेश्वर शहर आहे ना, हे पहिले ना माहिष्मती या नावाने ओळखलं जायचं। असं काहीही लिहू, असं ना वरती काहीतरी लिहिलेलं आहे, असं काही लिहू नका आपली नावं वगैरे। आणि अशी नावं लिहून काही ते तुमच्या नावाने प्रसिद्ध होणार नाही आहे तो किल्ला, कारण ते बनवण्यासाठी पूर्वजांनी खूप काही कष्ट घेतलेले आहेत। आता हे बघा, हे इथून जे आलं ना आपण एंट्रन्स आलो ना, तो हा भाग होता आणि त्याच्या समोरच जे दिसतंय ना, आता इथे आतमध्ये गेलं ना एक मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे। आणि हा जो आहे इकडं जाण्यासाठी ना, म्हणजे अहिल्यादेवींचा जो वाडा आहे ना तो जाण्यासाठी तिकडे रस्ता आहे। तर आता ह्या मंदिराच्या आतमध्ये आम्ही आलेलो आहेत, मी आले आणि बघू शकता तुम्ही आतमध्ये ना किती सुंदर मंदिर आहे बघा तुम्ही, किती सुंदर मंदिर आहे बघा। आणि ह्या ज्या साईडने दिसतात ना त्या पायऱ्या आहेत, जो वाडा आहे ना वरती, तिथून खाली येण्यासाठी मंदिरात आणि वरती जाण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत। आता इथून मी तुम्हाला आतमध्ये गेले ना की दाखवेन की मध्ये ना एक महादेवाचं मंदिर आहे, खूप सुंदर आहे। तर इथे मी ना एंट्रन्सचं शूट करत होती
तर बघा हा पाठीमागं किती सुंदर हा मंदिर आहे बघा, हे किती सुंदर आहे. आणि या मंदिराला ना संगमवराचं पण वापर केलेला आहे आतमध्ये जाताना. आणि खूप सुंदर नक्षीकाम केलेलं आहे, वेगवेगळ्या प्लेट्स बनवलेले आहेत. आणि हे बघा त्यावेळेला किती छान बनवलं होतं बघा समोर. आता इथून मी मंदिरात जाते ना तर तुम्हाला दिसेलच. हे बघा हा जो नंदी आहे तो संगमवराचा बनवलेला आहे. आणि पुढे हे यज्ञ होतं ते शेणाने सारवलेलं होतं मुख्य म्हणजे. आता इथे बघितलात ना तुम्ही, अजूनही इथे बघा सागवानाची ती दारं जशाच तशीच आहेत, किती मजबूत असतील. आता इथून हे समोरचं दिसतंय ना व्हाईट कलरमध्ये, ते संगमवर असतं ना त्याचं बनवलेलं आहे हे पुढे पूर्ण. बघा किती सुंदर डिझाईन बनवलेली आहे. गणपती अहिल्यादेवी आहेत वाटतं बहुतेक या. आणि समोर महादेवाची पिंड. संगमवर तर किती ठिसूळ असतो, तरी पण त्यावेळेस काही कशी काय हत्यारं असतील त्यांच्याकडे, अवजारं असतील, काय इन्स्ट्रुमेंट असतील की त्यांनी एवढं कोरून सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता आतमध्ये पण ते संगमवराचा वापर केलेला आहे. आणि ही दारं आहेत जी जुनीच आहेत, ती जशाच तशी आहेत, कुठेही तोडफोड किंवा अशी तुटलेली वगैरे नाही आहेत, जशाच तशीच आहेत ती. तर इथे बाहेरच ना एक लेख लिहिलेला आहे त्यांनी, त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही नक्की तो वाचा. त्यांनी त्यांचं काय मत आहे स्वतःचं ते तिथं लिहिलेलं आहे. आता मंदिरातून मी बाहेर आले आणि बॅक साईडला जात असताना मला ना वरती हे असं सुंदर नक्षीकाम दिसलं, जे की संगमवर आणि लाल दगड ह्याच्यामध्ये हे बांधलेलं होतं. किती सुंदर डिझाईन केलेली आहे. आजच्या इंजिनियरलाही असं काही बनवता येईल असं वाटत नाही मला, एवढं सुंदर नक्षीकाम आहे. त्याच्यानंतर पाठीमागं अशा काही मूर्त्या वगैरे बनवलेल्या आहेत. किती सुंदर आहे बघा. आणि ह्या कड्या आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये खोवलेल्या आहेत त्या भिंतीमध्ये, त्या कशासाठी आहेत माहीत नाही. आणि हा जो दार दिसतोय ना, हा एक इकडं डोअर दिसते आणि इकडल्या साईडला जिथे ग्रीन कपडा लावलेला आहे तिथे. आणि तिथून ह्या वरती जाणाऱ्या पायऱ्या आहेत बघा, आणि त्या तिकडं राजवाड्याकडे जात आहेत. आणि तिथून ह्या उतरण्यासाठी हे जे दिसतंय ना, आता इथे हे बंद केलेलं आहे, तर इथून ना वरती जाण्यासाठी त्या पायऱ्या आहेत. आणि वरती एवढा सुंदर घुमट बनवलेला होता, एवढी सुंदर नक्षीकाम होतं त्याचं की तिथून निघावंसंच वाटत नव्हतं मला. तर बहुतेक त्या काळी ना अहिल्यादेवीनं या वाड्यातून मंदिराकडे येण्यासाठी ना याच पायऱ्यांचा वापर करून त्या येत असाव्यात, त्यासाठीच या पायऱ्या असाव्यात. त्यानंतर बघा इकडे एक ग्रीन कपडा दिसतोय ना, तिथे एक दरवाजा होता आणि त्याच्या समोरच्या साईडला एक होता. असं तिकडून परत खाली उतरण्यासाठी एक असं पायऱ्या होत्या समोरच्या साईडला. तर असं ना सुंदर सगळीकडून खूप विचाराने बांधलेलं असावं त्यावेळेला. आणि हे जे मध्ये महादेवाचं मंदिर दिसलं ना, तिथून बाहेर पाणी येण्यासाठी हे गायमुख आहे तिथे. आता मी पूर्ण राऊंड मारलेला आहे बघा ह्या मंदिराला. मी तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. बघा हे सभागृह म्हणतात, हेच असेल का ते सभागृह? नाही, हे सभागृह नसावं कदाचित. तर असो, तर हे बघा हे मंदिर परत मी तुम्हाला हे दुसऱ्या साईडनं दाखवते मी मंदिर. बघा किती सुंदर आहे मंदिर. आणि आश्चर्य म्हणजे ना अजून जशाच तसं आहे हे मंदिर. आता इथून वरती जाण्यासाठी काही चान्स नव्हता, कारण आपण मागच्या समोर एक मंदिर दाखवलं तिथंच बघितलं ना तुम्ही कसं नावं वगैरे लिहून ठेवलेली आहेत. अशा काही गोष्टींमुळे ना म्हणजे जे चांगली लोक येणारे आहेत ना बघायला, त्यांना पण बघायला भेटत नाही. असं काहीतरी घाणेरडं काम करतात, तोडफोड करतात म्हणून. पण असू द्या, त्यामुळं तरी अशा जुन्या वास्तू अजून तरी आपल्याला बघण्यासाठी आहेत बघा. आता मंदिराचं शूट केलं आणि तिथून बाजूलाच काही दालनं होती, तर तिकडे मी आले आणि तिथं उभं राहून हे वरून पूर्ण नर्मदा घाट दिसतो. हा सगळ्यात सुंदर पॉईंट आहे, जो प्रत्येकाचं मन मोहित करणारा आहे. तिथं तुम्ही गेलात ना, ह्या पॉईंटवर तुम्ही थांबलात ना, पूर्ण नर्मदा दिसते. आणि इकडून पण वरती जाण्यासाठी पायऱ्या होत्या. तर इथे आहे ना हे राम मंदिर होतं. आणि राम मंदिराच्या इथे उभं राहिलं ना, तर एंट्रन्सचा जो दरवाजा होता जिथून मी आली, तिथलं सगळा व्ह्यू दिसत होता.
पूर्ण व्ह्यू दिसत होता आणि पुढचं जे रामराजेश्वराचं मंदिर होतं ना तेही दिसत होतं. तर असं पुढं आम्ही आलो, हे रामराजेश्वर मंदिर. तर पुढं आलो आणि आम्ही तिथे बसून थोडेसे फोटो वगैरे घेतले आणि तिथून आता आम्ही निघणार आहोत वरती वाड्याकडे जाण्यासाठी. तर तिथे सुंदर जाताना बघा किती सुंदर अंबारीवर युद्धाचं असं एक चित्र कोरलेलं होतं. त्याच्यानंतर हे वरती असे छोटे छोटे भरपूर काही बघण्यासारखं होतं तिथं. खूप छान होतं. एवढं सुंदर कोरीव काम आहे ना तिथे की विचारूच नका. वरती आल्यानंतर हे रामराजेश्वराचं मंदिर परत एकदा बघा तुम्ही. आणि इथून परत हा एंट्रन्सचा जर आलेला तो, आणि हे इकडं आहे ते महादेवाचं मंदिर आणि त्याच्या पाठीमागच अहिल्यादेवींना येण्यासाठी जो रस्ता आहे तो. आता हे रामराजेश्वर मंदिर आहे, सॉरी हे जे महादेवाचं मंदिर आहे तिथून वरती गेलो ना तर तिथे हे दिसतं महेश्वरी सिल्क साडीचं हातकामाचं जे कारखाना आहे तो इथे आहे. तर तिथं बघा किती सुंदर साड्या वगैरे बनवल्या होत्या. तर हाच तो कारखाना आहे बघा. आणि त्याच्यानंतर पुढे एक शॉप होता जिथे मी साड्या बघत होती. तर एक ड्रेस होता तो बघा, त्याची प्राईज होती 2500 रुपये आणि समोर त्याच्या एक ओढणी होती, त्या ओढणीची किंमतही 2500च होती. तर एखादी साडी घेतली असती पण त्याच्या प्राईज ना माझ्या परवडण्यापेक्षाही खूपच बाहेरच्या होत्या. त्याच्यामुळं मी फक्त बघितलं मी आणि तिथून आम्ही बाहेर पडलो. तर हा आहे बाहेरून दिसतो तो कारखाना आहे. तर मग तिथून आणि हे कारखान्याच्या समोर थांबलं ना तर हे दृश्य दिसतं आणि इथून वर येण्यासाठी तो रस्ता होता कारखान्याकडे. आणि समोर दिसतो तो आहे अहिल्यादेवींचा राजवाडा. आता हे एक दार आहे आणि त्याच्यानंतर समोर दिसते ना ते एक दार आहे आतमध्ये जाण्यासाठी. आणि तिथे आहे अहिल्यादेवींच्या एक संग्रहालय आहे आणि त्यांचा मेन वाडा आहे तो समोरच आहे. इथून गेल्यानंतर आपल्या उजव्या साईडला आहे तो एक उद्यान आहे आणि डाव्या साईडला एक रस्ता जातो. तर ते लक्षात येत नाही कोणाच्या, तर तिकडे ना अहिल्यादेवींचं पूर्ण सामान ठेवलेलं आहे. तर आता आपण येतोय ह्या वाड्यामध्ये आल्यानंतर बघा तुम्ही सुरुवातीलाच ना किती सुंदर तुम्हाला सांगवानाचे खांब वगैरे बनवलेला असं सुंदर वाडा दिसेल तुम्हाला. आणि समोर गाद्या वगैरे टाकल्या होत्या आणि तिथे समोरच ना दालन बसण्यासाठीचं जे असतं ना ते होतं, म्हणजे सभागृह. आणि समोरच त्यांचे एक मूर्ती बनवून ठेवली होती. तर तिथून आम्ही एक पास घेतला आणि पास घेऊन आम्ही त्या संग्रहालय बघण्यासाठी आत गेलो. आतमध्ये ना त्यांची फक्त लहान बालपण, त्यांनी केलेली कामं, परत जे काही आहे त्यांच्याबद्दलची माहिती, त्याची काही चित्र काढलेली आहेत आणि त्याच्याबद्दल डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे समोर. तर असो, तिथं पुढं आल्यानंतर त्यांच्या पूर्वजाबद्दल पण थोडीशी माहिती दिलेली आहे. त्यांचं देवघर पण होतं तिथे आणि देव पण होते जे त्यांनी त्या काळी पूजा वगैरे करत होते ते. आता पुढे आलो ना आम्ही, तर बाहेर आल्यानंतर मी तुम्हाला ना जिथून आम्ही बाहेर पडलो तो पूर्ण एरियाचं मी हे बघा, हे पूर्ण एरियाचं मी तुम्हाला ना एक शूट देते. आता इथं हा दालन आपण एंट्री मारली तो. आता इथून पुढे गेलात ना इथे भेटतो तुम्हाला पास आतमध्ये जाण्यासाठी. हे जे गार्ड बसलेत ना तिथे भेटतो पास आणि तिथून फिरून ना हे बाहेर येण्यासाठीचा हा आहे तो रस्ता. आता इथं आपलं पास जमा करतात आणि इथून आपल्याला सोडतात. इथे बाहेर आहे ना हा जो मॅप लावलेला आहे ना, ती जे अहिल्यादेवींनी जे मंदिरं बांधलेले, जे पुण्याची कामं केलेली आहेत त्याची लिस्ट आहे. आणि नंतर मी ज्या वाड्यातून बाहेर पडले त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांची पालखी होती आणि पालखीच्या समोरच्या साईडलाच हे उद्यान आहे जिथं खूप मोठा असा स्टॅच्यू बनवलेला आहे अहिल्यादेवींचा. त्याच्यानंतर ही जो शूट आहे तो आहे बॅक साईडचा. तिथे एक BMW आलेली, ती कोणासाठी आलेली माहिती नाही. राजवाडा तसं बघायला गेलं तर खूप मोठा आहे, खूप मोठा किल्ला आहे, पण दाखवण्यासाठी खूप थोडंसंच आहे कारण जास्त कुठेही एंट्री दिलेली नाही आहे. तर मग तिथून परत मी आतमध्ये आली. तर आपण जेव्हा आतमध्ये येतो ना तेव्हा ही डाव्या साईडचा भाग आहे जिथं एक तोफ ठेवलेली आहे, तिथं फोटोशूट चालू आहे. तर इथे बघा, तिथे ना आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारची शिवलिंग होती, महादेवांच्या मूर्त्या होत्या, त्यांची बरीच देवघरं होती, देवपूजेचं सामान होतं आणि त्यामध्ये ना एक सोन्याचा पाळणा होता ज्यामध्ये बाळकृष्ण बसलेले होते, पण तिथं मोबाईल अलाउड नव्हता. असो, तर तिथून मी खाली आली परत आणि तिथे हा ना आहे तो गेट आहे ना तो मागच्या साईडचा आहे, जो राजरामेश्वराचं जे मंदिर आहे ना त्याच्या मागचा हा व्ह्यू आहे.
तर मग तिथं बघा थोडंसं मी शूट केलं आणि तिथून बाहेर आली. बाहेर आल्यानंतर माझं अचानक लक्ष गेलं की ह्या ज्या पट्ट्या मारलेल्या आहेत लोखंडी, त्या कशासाठी मारलेल्या असाव्यात. तर नंतर थोड्या वेळानंतर माझ्या लक्षात आलं की ते जे बांधकाम आहे ते दगड वगैरे एकमेकांपासून वेगळे होऊ नये, जॉईंटच राहावे म्हणून त्या पट्ट्या मारलेल्या होत्या. किती बघा विचार केलेला आहे. तर असो तिथून पुढे आता आम्ही निघालेलो आहे परतीच्या रस्त्याला. तर हा आहे ना, जाताना आम्हाला दिसतोय तो आहे पवनचक्कीचा पाता. मला असं वाटलं पहिले की हा एरोप्लेनचाच एक पंख आहे की काय, पण हा होता पवनचक्कीचा पाता. तर थोडक्यात म्हणजे महाराणी अहिल्यादेवींबद्दल सांगायचं म्हणलं तर महेश्वरी तर पहिले तर महिष्मती नावाने ओळखले जायचं. आणि जेव्हा ते अहिल्यादेवींनी ते किल्ला जिंकला, तिथे जेव्हा आल्या तेव्हा त्या किल्ल्याचे परत त्यांनी पुनर्उभारणी केली आणि तिथे ना त्यांनी बरेच मंदिरं वगैरे असे उभारली आणि त्यांनी ना ती स्वतःची तिथे एक ना ती महेश्वर हे एक राजधानी बनवलं. आणि महेश्वर हे ना अध्यात्म, शांतता आणि अध्यात्माचं प्रतीक बनवलं त्यांनी. आणि इंदोर ही जी आहे ते शक्ती आणि व्यापाराचं केंद्र बनवलं. आणि अहिल्यादेवींना बरेच वर्ष त्या वाड्यामध्येच राहिल्या होत्या. तर एवढं सगळं ऐकल्यानंतर आता आम्ही निघालेलो बघा, आलो आम्ही कुठे, जागा शोधली एक आणि तिथे आम्ही जेवण वगैरे बनवायला बसलो. आधी ना तिथे आम्ही भेळ खाल्ली इकडे जेवण बनेपर्यंत आणि त्याच्यानंतर बेसन, भाकरी आणि भात, डाळ एवढा मेनू बनवला. जेवण केलं, कपडे वगैरे सुकवलेली होती ती उचलली, पूर्ण बॅगा पॅक केल्या आणि आम्ही निघालो आता पुढच्या प्रवासाला. तर इथे ना थोडं ड्रायव्हर लोकांनी थोडा आराम केलेला आहे, म्हणजे माझे मिस्टर आणि अजून आमच्यासोबत होते त्यांनी. आणि तिथून आम्ही निघालेलो आहे बघा, तुम्हाला समोर दिसलंच असेल. आम्ही निघालेलो आहे इथून आता नाशिकला. तर नाशिकचं आम्हाला त्र्यंबकेश्वरचं दर्शन घ्यायचं आहे. त्र्यंबकेश्वरचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आमच्या घरी परत येणार आहोत. तर जाता जाता मी प्रत्येक ठिकाणचं ना फोटो वगैरे घेतलेला आहे. ही आहे नर्मदा नदी. आता हे शेवटचं दर्शन असणार आहे, कारण आपण मध्य प्रदेश सोडणार आहोत आता इथून. MP सोडून आपण आता महाराष्ट्र बॉर्डरवर येणार आहोत. तर मुलं बघा किती एन्जॉय करत आहेत. रात्र झालेली, खूप उशीर झालेला आता आम्हाला. रात्रीचे 8:30 वाजले होते आणि मुलं फुल जोशमध्ये होती बघा. तुम्ही बघितलंच असेल, उज्जैन टू इंदोर आणि इंदोर टू महेश्वर असा प्रवास झालेला आहे. एकही रात्र त्यांना आराम भेटलेला नाही आहे, ड्रायव्हर म्हणजे माझ्या मिस्टरांना आणि अजून एक होते त्यांना. तर म्हणून आम्ही काय विचार केला, कुठेतरी थांबून थोडीशी झोप घ्यायची, कारण असंही रात्रीचे आता 9 वाजलेले आहेत. लॉज बघणं पण शक्य नव्हतं मालेगावमध्ये तरी. तर आम्ही मालेगावमध्ये एका CNG पंपावर CNG भरला आणि तिथेच गाड्यामध्ये लेडीज झोपल्या आणि बाहेर ना हवेशीर मस्त जेंट्स झोपलेली थोडा वेळ, सकाळी 6 वाजेपर्यंत. आणि मालेगावचं थोडंसं आधीची हिस्ट्री खराब असल्यामुळे एक जण जागे राहत होतं आणि दोघे तिघेजण झोपत होते. तर हा सकाळचा व्ह्यू आहे बघा, मुलं कशी झोपलेली आहेत गाडीमध्ये आणि मीही. तर सकाळी 6:30-7 वाजता उठून आम्ही निघालेलो आहे नाशिककडं जाण्यासाठी. तर आजचा व्हिडिओ बघा मी इथंच थांबवते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर पुढे ना नाशिकचं पूर्ण मी तुम्हाला डिटेल्समध्ये व्हिडिओ टाकणार आहे, नक्की बघा.